त्या दिशेने महत्त्वाची मॅच आहे. दोन तुल्यबळ संघातली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला भवानीनगर सडवे तर दुसऱ्या बाजूला आई वडजाई देवी मालदन संघ. टॉस जिंकल्यानंतर मालदन संघाने फिल्डिंग करू असा निर्णय घेतला आणि भवानीनगर सडवे संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. महत्त्वाची मॅच आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. 2 दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातल्या काही लढती आपल्याला अतितडीच्या पाहायला मिळतील आणि त्यातलीच ही एक मॅच. नितीन कदम सज्ज झालाय. मालदनचा सिंगम या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज. पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात झाली आहे. स्ट्राईकला बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय शंभूराज. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिडॉन तैनात इथे. वेगाने धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. सिंगल एक धाव आली आहे जरूर. पॉवर प्लेचं पहिलं षटक नितीन कदम हाताळतायत. स्ट्राईक एंडला मात्र आता NK नवनाथ कदम. खोदून काढलाय, मनगडाचा वापर केलाय, गॅप शोधून काढले आणि हा बॉल अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पाठवलाय आणि बॉल चाललाय सीमा पार. येतोय हा चौकार. सांभाळून ठेवा तेवढं ते. नाहीतर तिथं हे ठेवा ना, ते कूलर ठेवा समोर पाहिजे तर. निलेश दादा जेवढा पाहिजे तेवढाच ठेवा आणि बाकीच्या बॉक्स मध्ये ठेवा. जेवढा पाहिजे तेवढाच ठेवा. फ्लिप करण्याचा प्रयत्न होता. बोललो मी मगाशीच बोललेलो. ऑन साइडला वळवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. चांगला स्टॉप तिथे केलाय. तीन बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 7. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा पुन्हा टाकावा लागेल. आपण तर धावसंख्येमध्ये भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. मोठ्या फटक्यासाठी गेले. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. सुरेश दादा येत आहेत वेगाने बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पहिलं षटक नितीन कदम यांचं. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. ऑन साइडला अगदी पिकअप स्ट्रोक पिक केला. बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. नितीन कदम यांच्या बॉलवरती मात्र NK नवनाथ कदमने मात्र आक्रमण केलंय. दोघांच्या नावात देखील कदम आहे, परंतु आता नितीन कदम दाखवतोय दम आपल्या बॅट मधून. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव अगदी चपळाईने कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल आली आहे. पहिलं षटक नितीन यांचं समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या धावसंख्येवरती. नो लॉस 16 धावा. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आता सुरेश मात्र येत आहेत मिडल ओव्हर मध्ये. सुरेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती मिडल ओव्हर मध्ये. स्ट्रायकर एंडला NK मात्र पाहायला मिळतोय.
खोलातला बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव अगदी कंप्लीट केली आहे. अप्रतिम अप्रतिम ही चपळाई दाखवली आहे एनकेने. बॉल हातातून थोडासा निसटला की त्याने अगदी ओळखलं आणि 2 धावा आपल्या संघामध्ये अकाउंटमध्ये ऍड करण्यामध्ये त्याला यश आलं. टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती. चांगलं कमबॅक सूरजच्या माध्यमातून झालं या बॉलवरती. सुरुवात चांगली राहिली आहे दोन्ही संघाकडनं, परंतु पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न एनकेने जरूर केला गेला. एक षटकार, 2 षटकार आले होते पहिल्या षटकामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. बघा पंचांचा इशारा, वाईड बॉल आहे. बघा पंचांशी वाद घालू नका, कारण पंचांचा निर्णय अंतिम राहील. कारण खूप चांगली पंचांची भूमिका सातत्याने मात्र पाहायला मिळते. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. किती झालाय स्कोर? 19 ना. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ झाला, अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत. दुसरं षटक सुरेश यांचं. परत एक वेळा इनसाइड आउट थ्रू द कबर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न अगदी सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. दोन धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्या आणि या 2 धाब्याने धाव फलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 21 या धावसंख्येवरती 21. अलॉंग द कार्पेट पद्धतीने समोरच्या दिशेने फटका सजवलाय. ओहो, इथे चुकी झाली आहे आणि इथे चुकीला माफी नाहीये. आरके कडनं आता चुकी झाली आहे आणि बॉल अगदी लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, अगदी गोळीसारखा बॉल निघून चाललाय. काय ताकद होती या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्या बाहेर, अगदी त्याच्या दोन्ही पायांच्या मधून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळाला. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं 25 या धावसंख्येवरती 25. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज तिथे शंभूराज बाद होतोय आणि हरकत नाहीये. त्याने देखील सांगितले स्ट्राईक तुझ्याकडे असणं कुठेतरी महत्वाचं आहे. तुझ्याकडे क्षमता आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईकवर एनकेला आणणं कुठेतरी महत्वाचं होतं आणि त्याचमुळे स्ट्राईक रोटेट केली आणि विकेट सॅक्रिफाईस करत असताना मात्र एनकेला मात्र स्ट्राईकवर आणलाय. नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये प्रमोद आलाय. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी प्रमोदने देखील केली होती, परंतु सुरेशला आता यश आलंय विकेट घेण्यामध्ये. चांगला बॉल तिथे सुरेशने हाताळलाय. मिड ऑफ तैनात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे एनके फसलाय की काय? हो, फसला गेलाय. फसवलं सुरेशने. क्रीज पर्यंत पोहोचला गेला नाहीये. थोडीशी बॅट पाठीमागे राहिली आणि सुरेशने ओळखलं. फेकी देखील तितकी चांगली पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि ह्या 2 बॉलवरती 2 रनआउट. थोडासा दबाव होईल आता. महेश आलाय. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. महेश, जर्सी नंबर 45. महेशकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. तो कारनामा आज या मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावा लागेल. पाहायचं आहे,
परंतु आता अंतिमचं षटक विनोद आलाय. घ्या स्पीडअप घ्या थोडासा मित्रांनो. विनोदचा पहिला बॉल. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. यस अंपायर. नो बॉलचा इशारा अंपायरचा बघा. पंचांची घारी सारखी नजर बघा. लाईनला टच झाला बहुतेक. पहिला बॉल नो बॉल आलाय. फ्री हिट ची संधी आहे आता महेशला. फ्री हिटचा बॉल आहे. उंच पुरा गेलाय. एक डाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. सुरेश जातोय अगदी विनोदकडे आणि काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न नक्कीच होईल, कारण त्याने आधीचे षटक हाताळले. त्याला माहिती आहे की टप्पा कसा हाताळायचा आहे. प्रमोद आला ना स्ट्राईकला. आता प्रमोद आला ना. प्रमोदसाठी हा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होतोय. आडव्या बॅटने ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता. बीट करून बॉल पाठीमागे चाललाय. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. पहिला बॉल खराब राहिला परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. हाकू टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. मिडॉन तैनात आहे. आरकेच्या माध्यमातून चांगला स्टॉप केलाय. तीन बॉल बाकी आहेत. टीमची धावसंख्या 28 झाली आहे. इथून पुढे 3 बॉलवरती खेळ कसा राहील हे मात्र बघायचं आहे. ऑन साइडला फ्लिक केलाय. प्रमोदचा फ्लिप केलाय क्लिक आणि प्रमोदने आता ठोकलाय 6. व्हॉट अ शॉट यार. फ्लिक ऑफ द रिस्क. काय फटका होता. फक्त दिशा दिली. हलक्या हाताने मात्र बॅटला क्लिक केलं आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. ही चर्चा होत होती कारण 3 बॉलवरती किती धावा येतील. आता 2 बॉल शिल्लक आहेत. सोडून दिलाय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर टाकलाय हा बॉल. भरपूर बाहेर होता. पाहावं लागेल की बॉल नक्की पिचिंग कुठे झाली आहे. बघ भाऊ ते एकदमच लाईनीच्या बाहेर झालाय का नक्की चेक केलं जाईल ओमसई एमटीसीच्या माध्यमातून. बॉलची पिचिंग टप्पा नक्की कुठे हाताळलाय. ऑफस्टिकच्या तर बाहेरच होता परंतु अगदी विकेटच्या बाहेर आहे का हे मात्र चेक करायचं आहे. विकेटच्या बाहेर आहे अंपायर. विकेटच्या बाहेर पिचिंग झाली आहे. इट्स अ नो बॉल. फ्री हिट असेल पुन्हा एकदा प्रमोद वरती. आता फ्री हिटची संधी असेल प्रमोदला. नो बॉल. विकेटच्या बाहेर टाकला त्याने. फ्री हिटचा बॉल चांगल्या टप्प्यावरती वेगाने टाकलेला हा बॉल. बायच्या स्वरूपात एकच धाव येईल. सिंगल ना. आता एकच धाव म्हणजे लास्ट बॉल राहिला ना. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या धावसंख्येवरती. 37 माफ करा. बाबा हे मेन आहे. तिकडे मारू दे. हे मेन आहे. पुन्हा एकदा खराब दिशा. वाईट बॉल. हे षटक भरपूर लांबवलंय मी म्हणेन, कारण 2 नो बॉल
त्यानंतर मात्र वाईड. लॉफ करण्याचा प्रयत्न झालाय, बॉल हवेत आहे, कॅचचा कॉल होता, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, नॉस्टेकेंडला थ्रो, शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. इनिंगची समाप्ती झाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 40. विजयासाठी लक्ष्य 41 धावांचं भवानीनगर सळवे संघाने मात्र टार्गेट सेट केलंय. 41 धावांचं मालदन संघाला 41 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज. टीम भवानीनगर सळवे जास्त वेळ न घेता लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळेत आपल्याला सामने संपवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप ठेवा, वेळेचा निर्बंध आहे. यानंतरची मॅच विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स वाटोळे संघ. विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या मॅच मधून विजेता संघ जो होईल त्याच्याशी 2 हात करतील शिवशक्ती स्पोर्ट्स वाटोळे संघ. इनिंग जशी समाप्त होईल लगेच आपण तयार राहायचंय. टीम वाटोळे संघ खूप चांगलं आयोजन नियोजन पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेअंतर्गत ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान क्रिकेट क्लब उदवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. कारण 2 दिवसीय हे क्रीडा स्पर्धेचं आयोजन. आजचा अंतिम दिवस. कालच्या दिवसामध्ये कोशटवाडी संघ आणि त्यानंतर मात्र वन साईड जिवाळा संघ. बक्षीसपात्र फेरीमध्ये 2 टीम आपल्याला मिळाल्या. आजच्या दिवसामधून कोणत्या 2 टीम असतील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणत्या 2 टीममध्ये फायनल होईल आणि त्यानंतर मात्र आपल्याला या ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषकाचा मात्र चॅम्पियन मिळेल. खूप चांगलं आयोजन. क्रिस्टल ट्रॉफी क्रिस्टल आर्टने मात्र बनवलेलं चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. करंडक आपल्याला पाहायला मिळतंय. भरपूर सारी चर्चा राहिली या स्पर्धेची, कारण जिथे आपण पाहायला गेलं तर क्रिस्टल आर्टने मात्र भरलेली करंडक पाहतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 30,000 जे सौजन्य दिले. अर्थातच कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सदाभाऊ साळुंके उदवणे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 15,000 निळकंठ साळुंके साहेब. सॅनफ्रिस्ट लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 12,000 सागरदादा घोडके साहेब समाजसेवक. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक श्रीकांत गोडांबे साहेब. राजाधिराज टूर्स अँड ट्रान्सपोर्ट टुरिझम अँड ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून आणि भरपूर सारे क्रिस्टल आर्टने भरलेल्या ट्रॉफ्या ज्या उदवणे टीमकडनं पात्र पाहायला मिळत आहेत. यूट्यूब सौजन्य मनोहर साळुंके उपसरपंच, त्यानंतर विनोद साळुंके. मैदान सौजन्य अक्षय साळुंके फौजी. सर्वच मान्यवरांचे मनापासून आभार. मंडप सौजन्य संभाजी साळुंके राजेंद्र साळुंके. मालकीवर सौजन्य दिलंय कैलासवासी केशव देवजी साळुंके माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ अजय साळुंके यांनी. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज फॅन सौजन्य दिलाय जयवंत साळुंके माऊली यांच्या माध्यमातून. जाऊया सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी ॲलेक्स स्ट्रायकेलँडला. संदीपसाठी हा पहिला बॉल होता. उंची जास्त गाठली आहे, लांबी तेवढीच मिळाली आहे का आणि अप्रतिम असा झेल पकडलाय तिथे बाउंड्री लाईन लगत प्रमोदच्या माध्यमातून. अगदी तोल सांभाळला, पाहिलं, जजमेंट अगदी जुळून आलं. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये संदीपच्या माध्यमातून आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार ठरतोय संदीप. ॲलेक्सने मात्र पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. सध्याचा फॉर्म चांगल्या पद्धतीने मात्र गाजवणारा हा गोलंदाज ॲलेक्स, जर्सी नंबर 07, सातत्याने चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि आज आपण जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं या गोलंदाजाने.
पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली आहे. विनोद आलाय इनेट नंबर 3 मध्ये. आता समोरच्या दिशेने आल्याला आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल निघून चाललाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 7 धावांसाठी षटकार आलाय. विनोद आला आणि विनोद आल्या आल्या मात्र षटकाराची मोहर लगावतोय. त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं षटक काय आणि पॉवर प्लेच्या षटकात जास्तीत जास्त धावा कुठेतरी जमवणं आपल्या संघासाठी महत्वाचं आहे. आणि त्याने अचूक टप्पा ओळखला आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय आणि फसवा चेंडू होता. तिथे कॅचचा कॉल, स्लिप देखील तैनात होती आणि चुकी झालीये. नाराज असेल ॲलेक्स. आणखीन एक संधी क्रिएट केली होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. कॅच ड्रॉप झाली तिथे, कॅच महत्वाची होती. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न झालाय, गॅप शोधून काढलाय नितीन यांनी आणि क्षेत्ररक्षक अगदी फुटबॉलचा वापर झालाय. प्रमोदच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षक अगदी आपण जर पाहायला गेलं तर काउ कॉर्नर रिजनला होता, वेगाने डीप स्क्वेअर लेग रिजन पर्यंत गेला. पायाने बॉल अडवलाय त्याने. त्याला माहिती आहे या धावा कुठेतरी रोखणं महत्वाचं आहे आपल्या संघासाठी आणि त्याने तेच केलं. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, लवली चेंडू. काय बॉल होता. बॅट वरती आला असता तर सरळ सीमारेषेच्या बाहेर होता, परंतु चांगला टप्पा हाताळला ॲलेक्सने. शेवटचा बॉल आहे. अक्कू टप्प्याचा बॉल, बॅटची खालची कडा लागली आहे. थोडासा नाराज आहे नितीन, प्रॉपर बॅट वरती येत नाहीये. मोठ्या फटक्याने प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये नितीनला. ओव्हरची होती समाप्ती, पहिलं षटक समाप्त झालंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये 32 करायचे आहेत. 12-32चं समीकरण 41 धावाचं टार्गेट सेट केलं होतं. 12-32 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 16 धावा तुम्हाला जमवायचे आहेत प्रति ओव्हर. मिडल ओव्हरमध्ये आता शंभूराज आलाय. दुसऱ्या षटकासाठी शंभूराजला प्राचरण केलंय. या षटकामध्ये कुठेतरी धावा आल्या, एक 20 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मालदनचा राहील. परंतु आता समोर शंभूराज आहे आणि विनोदच्या विरोधामध्ये. हा बॉल फिरकी, चांगला कट्टरचा वापर केलाय पहिल्याच बॉल वरती शंभूराजने. अगदी 3-4 पावलांचा रनअप आणि त्यानंतर हा बॉल रिलीज करण्याची पद्धत. ऑफ कटरचा भरपूर चांगला वापर केला जातोय शंभूराजच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय, टर्न होतोय, बॉल बीट करून पाठीमागे जातोय आणि नितीनने मात्र अगदी पाहिलंय की हा बॉल कसा टर्न होतोय आणि त्यानंतर त्याने सांगितलं विनोदला की तू असा खेळ म्हणून. हेच करायचं होतं. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाठीमागे फाईन लेग रिजन हे घोषांकी क्षेत्र आहे, त्यामुळे तिथे फक्त आणि फक्त एकच धाव मात्र मिळणार आहे. चला, मॅच बॉल आलाय. दहा धावा धावफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, एक टप्पा घेत बॉल चाललाय अगदी समोरच्या
स्क्रीनला धडकतोय, काळ्या पडद्याला अगदी धडकत असताना मात्र हा चौकार येतोय. धाबा येणं महत्वाचं आहे सध्याच्या कडीला आणि धाबा येत आहेत विनोदच्या बॅट मधून. हो हाफ ट्रॅकर बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. शरीराचा वेट घेऊन बॉल अगदी गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झालाय. चांगला बॉल तिथे हाताळलाय. 1 to go. शफल झाला, स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एनकेच्या आवाक्या बाहेर अगदी डोक्यावरून दस्तक पे मस्तक देत बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती चौकाराला दुसरं षटक समाप्त. शंभूराजचं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 19. आता 6 बॉल करायचे आहेत 22 धावा. 6-22चं समीकरण म्हणजे मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. शेवटच्या अंतिम षटक कोणाकडे दिलं जाईल हे मात्र पाहायचं आहे. जबाबदारी कोण गोलंदाजीमध्ये स्वीकारेल हे मात्र बघायचं आहे. परंतु प्रमोद वरती जबाबदारी दिली आहे आता अंतिमचं षटक हाताळण्यासाठी. चला स्पीडअप घ्या थोडंसं आणि टीम शिवशक्ती वाटोळे संघ कॅप्टन आपण येऊन थांबायचं टॉस का बॉस या मंचावरती. 6 चेंडू 22 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला विनोद, नॉन स्ट्रायकर एंडला नितीन. चला घ्या स्पीडअप थोडासा सळवे संघ. 6-22 ऑन साइडला पहिलाच बॉल धमाका. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती धमाका आलाय विनोदच्या बॅट मधून. शॉर्ट बॉल होता, प्रॉपर पुल केला या बॉलला. पाच बॉल 16 वर आली ही मॅच. पुढे येऊन स्टेप आउट होऊन मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. विनोदच्या बॅट मधून सलगचा दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग. जबाबदारी गोलंदाज प्रमोदने स्वीकारली होती, परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान, भिंत उभी आहे विनोद नावाची. आणि विनोद मात्र आता थांबायला नाव घेत नाहीये. आणि आता भवानीनगर सळवे म्हणत असेल, हेची दान देगा देवा, एक तरी विकेट मिळू दे देवा. विकेटच्या शोधामध्ये भवानीनगर सळवे मात्र टीम पाहायला मिळते. चार बॉल आता 10ची मॅच आली आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाज प्रमोदला. जबाबदारी स्वीकारली आहे, परंतु जबाबदारी स्वीकारत असताना मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय. 3 ऑन अ रो, सलगचा हॅट्रिकचा षटकार लगावलाय. अगदी आपण जर पाहायला गेलं तर तिन्ही बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. स्लॉगिन षटक आहेत आणि शेवटच्या बॉलवरती मात्र शेवटच्या षटकामध्ये 3 आलेत. शांत होता, परंतु आता 3 बॉलवरती 3 मोठे धमाके आलेत विनोदच्या बॅटमधून. 3 बॉल 4ची मॅच आली आहे. हाही बॉल मात्र उंच पुरा गेलाय आणि मॅचच फिनिश करून टाकली आहे. 4 बॉलवरती 4 मोठे फटके आणि त्यानंतर नितीन आणि विनोदचं सेलिब्रेशन. वैयक्तिक 36 धावा. काय सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये, का नाही होऊ शकत? कारण 4 बॉलवरती 4 मोठे तडाखे धमाके केले त्याने आणि मॅच संपवून टाकली आहे.
काय मॅच राहिली, चारही बॉल वरती 4 षटकार आणि मॅच फिनिश. विनोद यायचंय या मॅचचा हिरो, एकटा वाघ लढला, संघ अडचणीत होता आणि अडचणीच्या काळातून आपल्या संघाला कसं बाहेर काढायचं हे त्याला माहित होतं आणि विनोदने ते करून दाखवलं. आणि शेवटचं अंतिमचं षटक महत्वाचं होतं. 6 बॉल मध्ये करायच्या होत्या 32 धावा आणि त्या 32 धावा त्याने 4च बॉलवरती कंप्लीट केल्यात.